श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींचे नाव मुखात असणे हे पूर्वपुण्याईशिवाय शक्य नाही. नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नव्हे, तर तो ईश्वराशी जोडलेला एक अदृश्य आणि न तुटणारा तंतू आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात वारंवार सांगितले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे अभयवचन नेमके कोणाला प्राप्त होते? जे श्रद्धेने आणि निष्ठेने स्वामी नामाचा जप करतात त्यांनाच हे सुरक्षा कवच लाभते. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात राहणारा विनायक नावाचा एक तरुण होता. विनायकचे आयुष्य म्हणजे संघर्षाची एक मोठी मालिकाच होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील विनायक, ज्याच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी होती, तो मानसिक आणि आर्थिक संकटांनी पूर्णपणे वेढला गेला होता. नोकरीत असलेली अस्थिरता, घरात आईची सततची आजारपणे आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे तो प्रचंड तणावात होता. विनायक देवधर्म मानत नव्हता असे नाही, पण नेहमी माझ्याच वाट्याला हे दुःख काय येते या प्रश्नाने तो दिवसेंदिवस पोखरला जात होता. त्याला वाटायचे की प्रार्थना करूनही जर परिस्थिती बदलत नसेल तर त्या प्रार्थनेचा उपयोग काय. एकदा विनायकचा एक जुना मित्र, जो स्वतः स्वामींचा निस्सीम भक्त होता, त्याला भेटायला आला. विनायकची अवस्था पाहून त्याने एकच सल्ला दिला, विनायक, तू आजपर्यंत तुझे सर्व प्रयत्न करून पाहिलेस. आता एकदा सर्व काही त्या अक्कलकोटच्या राजावर सोडून बघ. फक्त श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी महामंत्राचा जप सुरू कर. हे नाव केवळ नाव नाही, तर ती एक शक्ती आहे. विनायकला सुरुवातीला हे फारसे पटले नाही. त्याला वाटले की निव्वळ नाव घेतल्याने कर्जाचे हप्ते कसे फिटतील किंवा आईचा आजार कसा बरा होईल. पण मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी आशेचा किरण जागा झाला होता. विनायकने एका गुरुवारचा मुहूर्त साधून स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावला. त्याने मनोमन ठरवले की दिवसातून किमान 108 वेळा आणि जमेल तेव्हा मनातल्या मनात स्वामी नामाचा जप करायचा. सुरुवातीचे काही दिवस त्याचे मन स्थिर नव्हते. जप करताना जुन्या चिंता डोळ्यासमोर येत असत. पण त्याने हार मानली नाही. तो ट्रेनमध्ये प्रवास करताना, ऑफिसमध्ये काम करताना आणि रात्री झोपण्यापूर्वी अखंड श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणू लागला. हळूहळू त्याच्या लक्षात आले की त्याचे मन पूर्वीसारखे चिडचिड करत नाहीये. एक प्रकारची अनामिक शांतता त्याच्या मनात झिरपू लागली होती. जसजसा विनायकचा नामस्मरणाचा प्रवास पुढे सरकला, तसतशी त्याची श्रद्धा अधिक प्रबळ होत गेली. पण अध्यात्माच्या वाटेवर चालताना देवाला भक्ताची परीक्षा घ्यायची असते. विनायकच्या आयुष्यात एक मोठे संकट उभे राहिले. त्याच्या ऑफिसमध्ये एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये तांत्रिक चूक झाली, ज्याची जबाबदारी विनायकवर होती. कंपनीचे मोठे नुकसान झाले होते आणि विनायकला नोकरीवरून काढले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली. ज्या नोकरीवर त्याचे घर चालत होते तीच आता धोक्यात आली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे विनायक पूर्वीसारखा घाबरला नाही. त्याने डोळे मिटले आणि मनातल्या मनात स्वामींना हाक मारली, स्वामी, जे काही घडेल ते तुमची इच्छा समजून मी स्वीकारेन, फक्त मला धीर द्या. जेव्हा तो बॉसच्या केबिनमध्ये गेला तेव्हा त्याला ओरडणा मिळण्याऐवजी बॉसने शांतपणे विचारले की ही चूक कशी सुधारता येईल. विनायकने आत्मविश्वासाने उपाय सुचवला आणि चक्क त्याला ती चूक सुधारण्याची एक संधी मिळाली. विनायकला हा पहिला मोठा चमत्कार वाटला. त्याला जाणीव झाली की नामस्मरणाने संकट टळले नाही, तर त्या संकटाचा सामना करण्याची बुद्धी आणि संधी स्वामींनी मिळवून दिली. पण ही तर फक्त सुरुवात होती. स्वामींना त्याच्या श्रद्धेचे अजून मोठे सार्थक करायचे होते. विनायकची आई, जी अनेक वर्षांपासून आजारी होती, तिची प्रकृती अचानक खालावली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. डॉक्टरांनी सांगितले की तिला हृदयविकाराचा झटका आला असून तातडीने मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल. शस्त्रक्रियेचा खर्च विनायकच्या आवाक्याबाहेर होता. त्याने सर्वांकडे मदत मागितली, पण कोठूनच प्रतिसाद मिळेना. विनायक हॉस्पिटलच्या बाकावर बसून ढसाढसा रडू लागला. पण त्या रडण्यातही त्याच्या मुखात श्री स्वामी समर्थ हे नाव अखंड सुरू होते. त्याने विचार केला की आता या जगात माझे कोणीच नाही. जे काही करतील ते माझे स्वामीच करतील. रात्रीच्या वेळी जेव्हा तो आईच्या बेडपाशी बसून जप करत होता तेव्हा त्याला एक विलक्षण अनुभव आला. त्याला जाणवले की खोलीत एक सुगंधी अष्टगंधाचा वास दरवळत आहे आणि कुणीतरी अदृश्य शक्ती त्याच्या पाठीवर हात फिरवत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा आवाज त्याला अंतर्नादातून ऐकू आला. दुसऱ्या दिवशी सकाळी चमत्कार असा घडला की विनायकच्या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष आरोग्य विमा, मेडिकल इन्शुरन्स जाहीर केला होता.
जो त्या दिवशीपासून लागू झाला होता. त्या विमा योजनेमुळे आईच्या शस्त्रक्रियेचा 80% खर्च कंपनीने उचलला. विनायक अवाक झाला. नामस्मरणाची शक्ती अशी असते की ती केवळ मनाला शांती देत नाही, तर बाह्य परिस्थितीलाही भक्ताच्या अनुकूल बनवते. आईची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. विनायकचे आयुष्य आता पूर्णपणे स्वामीमय झाले होते. त्याला कळून चुकले होते की श्री स्वामी समर्थ हे नाव म्हणजे एक असे वायफाय आहे जे भक्ताला थेट ईश्वराशी जोडते. नामस्मरणाने त्याच्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट झाली होती. पूर्वी जे भर दुःखाचे माहेरघर वाटायचे, तिथे आता आनंदाचे कारंजे फुलले होते. विनायक आता फक्त संकटातच नाही, तर सुखातही स्वामींचे नाव विसरला नाही. त्याच्या मनात आता एकच ओढ होती, अक्कलकोटला जाण्याची. ज्या गुरूंनी, ज्या स्वामींनी त्याला नामस्मरणाच्या माध्यमातून जीवदान दिले, त्यांचे दर्शन घेण्यासाठी तो आसुसलेला होता. तो अक्कलकोटला पोहोचला. वटवृक्षाच्या त्या पवित्र सावलीत बसल्यावर विनायकला जे समाधान मिळाले, ते जगातील कोणत्याही संपत्तीत नव्हते. तिथे बसून त्याने जेव्हा हजारो भक्तांच्या स्वरात श्री स्वामी समर्थ मंत्राचा गजर ऐकला, तेव्हा त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. तिथे त्याला एका वृद्ध महाराजांनी सांगितले, बाळा, नामस्मरणाचे खरे फळ म्हणजे संपत्ती किंवा आरोग्य नाही, तर ते म्हणजे निर्भयता. ज्याच्या मुखात स्वामींचे नाव असते, त्याला खुद्द मृत्यूचीही भीती वाटत नाही. विनायकने अक्कलकोटमध्ये पाहिले की कोणाचेही दुःख असो, मग ते शारीरिक असो वा मानसिक, प्रत्येकजण फक्त नामस्मरणाने सावरला होता. कोणीतरी कर्करोगातून मुक्त झाले होते, तर कोणाचा उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा उभा राहिला होता. विनायकला आता जीवनाचे अंतिम सत्य उमजले होते. नामस्मरण म्हणजे गुरुशी असलेले नाते, आणि हे नाते एकदा जोडले गेले की ते मृत्यूच्या पलीकडेही टिकते. विनायक आता मुंबईत परतला, पण तो जुना घाबरलेला विनायक नव्हता. आता तो एक असा योद्धा होता ज्याच्याकडे स्वामी नामाचे अजेय शस्त्र होते. नामस्मरणाची शक्ती ही केवळ चमत्कार दाखवण्यासाठी नाही, तर ती भक्ताला परिपूर्ण बनवण्यासाठी आहे. स्वामींचे नाव घेतल्याने प्रारब्ध बदलत नाही, पण ते प्रारब्ध भोगण्याची शक्ती नक्कीच मिळते. आणि जेव्हा भक्त पूर्णपणे शरण जातो, तेव्हा स्वामी त्याचे प्रारब्ध स्वतःच्या अंगावर घेतात. या महागाथेचे सार हेच आहे की जर तुमच्या आयुष्यात अंधार असेल, जर तुम्हाला मार्ग सापडत नसेल, तर शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसा, डोळे मिटा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करा. हे नाम तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे जाळून टाकेल आणि तुम्हाला एका अशा उंचीवर नेऊन ठेवेल जिथे फक्त सुख आणि समाधान असेल. विश्वास ठेवा, कारण ज्याने नाम धरले त्याला स्वामींनी कधीच पडू दिले नाही. अशी ही नामस्मरणाची शक्ती, जी भक्ताला शून्यातून विश्व निर्माण करायला शिकवते आणि संकटांच्या समुद्रात एक अभेद्य नौका बनून तारून नेते. स्वामी वचन चॅनलच्या माध्यमातून आपण हेच समजून घेतले पाहिजे की नाम हेच साधन आहे आणि स्वामी हेच साध्य आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.